आज ऍक्च्युली नवीन टॉपिक होता. आय वॉज एक्सपेक्टेड की तुम्ही सगळे वेळेवरती जॉईन कराल. एक्स्ट्रा लेक्चर आहे का तुमचं कुठल्या विषयाचं सुरू 9 ते 10 मध्ये? नो मॅम. नो. आपला पहिला युनिटचा लास्ट टॉपिक जो आहे तो पेंडिंग अजून, तो म्हणजे नॉन व्हर्बल कोड्स. ही नॉन व्हर्बल कोड्स जे आहे कुठल्याही कम्युनिकेशन इंटरॅक्शन मध्ये, युजली फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये या 3 नॉन व्हर्बल कोड्सचा वापर केला जातो. आज आपल्याला त्या नॉन व्हर्बल कोड्स बद्दल माहिती करून घ्यायचं आहे. आणि त्याच्या आधी कालचं जे आपलं प्रॅक्टिकल होऊ शकलं नाही ड्यू टू नेटवर्क प्रॉब्लेम ऍट माय एंड, आय विल आस्क ऑल ऑफ यू टू कम्प्लीट युअर पेंडिंग वर्क. दोन्ही असाइनमेंटचं जे वर्क आहे ते कम्प्लीट करा. आपण आज किंवा उद्या एक प्रॅक्टिकल सेशन जे आहे ते ऑर्गनाइज करून तो जो गेलेला प्रॅक्टिकल आहे ते आपण मेकओव्हर करून टाकू. ठीक आहे. येस मिस. ऑलरेडी आपण खूप वेट केलेला आहे. आय डोंट फाइंड की आता आपण जास्त वेट करायला पाहिजे. विल स्टार्ट नाव. इथून पुढे लक्षात ठेवायचं की 10-10 मिनिटं वेस्ट होणार नाही तुमच्या जॉईनिंग साठी. त्यामुळे दॅट विल बी युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू जॉईन द लेक्चर्स ॲज अर्ली as possible, as fast as you can. Now we'll start with non-verbal codes. The names might be new to you, these concepts might be new to you, but just try to understand the concept and try to understand its meaning. Proxemics. These are 3 non-verbal codes: proxemics, chronemics, and artifacts. Already we have learned about what is meant by non-verbal communication. आपण ऑलरेडी शिकलो आहोत की नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे नक्की काय. असं कम्युनिकेशन की जिथे भाषा इम्पॉर्टंट नसते. लँग्वेज इज नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट इज गिवन टू युअर गेस्चर्स, पोस्चर्स, दॅट इज बॉडी लँग्वेज. दॅट मीन्स वॉट एव्हर वी कॅन व्हिज्युअलाइज, जे काही आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि कानांनी साऊंड स्वरूपात ऐकू शकतो, त्याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणून. Now proxemics, chronemics, and artifact, these 3 codes basically gives us an idea that how non-verbally our proxemics, that is, are maintaining space and distance from others. Chronemics, which is related with chron, that means time, and artifacts, which means artificial objects, communicates a lot about our personality before the words or language can do. कुठलीही भाषा आपली पर्सनॅलिटी सांगण्याच्या पलीकडे ज्या वेळेला नॉन व्हर्बली दुसरे व्यक्तिमत्व आपल्या स्पेस आणि डिस्टन्स वरनं आपल्या वेळेच्या फॅक्टर वरनं ज्या वेळेला आपलं कम्युनिकेशन आयडेंटिफाय करतात, दीज 3 aspects are called as non-verbal codes: proxemics, chronemics, and artifacts. आवाज येतोय सर्वांना क्लिअर? येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. स्क्रीन दिसते सर्वांना? Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. Okay. So now proxemics deals with proximity, which means nearness. It is a study of spatial communication. Space म्हणजे काय? डिस्टन्स, अंतर. 2 कम्युनिकेटर्स जेव्हा सायकोलॉजिकली एकमेकांच्या जवळ नसतात, मानसिकरित्या जवळ नसतात, त्यावेळेला ते कम्युनिकेट करताना एकमेकांच्या फार जवळ बसून किंवा उभं राहून कम्युनिकेट करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतःभोवती एक स्पेस कॅरी करतो आणि ती स्पेस जर का दुसरा व्यक्ती इन्व्हेड करत असेल, म्हणजे ब्रेक करत असेल, इफ समवन इज ट्राइंग टू इन्व्हेड our personal space, that time
द कम्युनिकेशन गेट डिस्टर्ब्ड और डिस्ट्रॅक्टेड. अशा वेळेला कम्युनिकेशन एकतर डिस्टर्ब होतं किंवा डिस्ट्रॅक्ट होतं, म्हणजे लक्ष विचलित होतं. इट कुड बी विथ सेंडर और इट कुड बी विथ रिसिव्हर. We can sit close to our dearest friends, to our family members with whom we share our personal space as well as our psychological space. आपल्याला एखादा व्यक्ती खूप जवळ येऊन बोलतो आहे आणि तो फॉर्मल कम्युनिकेशन इंटरॅक्शन मध्ये आहे, तर वी फील इरिटेटेड, वी विश टू गेट रीड ऑफ सच कम्युनिकेशन सिच्युएशन. When we are talking about formal communication and its rules and regulation, maintaining a distance between two communicators becomes very important. जेव्हा आपण फॉर्मल कम्युनिकेशन बद्दल बोलतो किंवा शिकतो, त्यावेळेला आपण रूल्स आणि रेग्युलेशन्स म्हणतो. त्या रूल्स मध्ये एका विशिष्ट स्पेस सोडून कुणाशी बोलायचं, वागायचं किंवा उभं राहायचं नाही. is basically your proxemics nearness, the study of spatial communication. It studies this and space maintained between two communicators. तुम्ही किती अंतरावरती उभं राहून एकमेकांबरोबर कम्युनिकेट करताय त्याचा अभ्यास प्रॉक्झेमिक्स मध्ये केला जातो. Proxemics in body language describes how we treat our space and other people in terms of proximity. आपण एखाद्या व्यक्तिमत्वाच्या जवळ किंवा लांब राहून बोलल्यामुळे त्या व्यक्तीबद्दलचे काय नक्की विचार आहेत, मनामध्ये आपल्या त्या व्यक्तीबद्दल काय भाव आहे, हे आपल्या किती अंतरावरती आपण उभे आहोत यानुसार आपण त्या व्यक्तीला कम्युनिकेट करतो नॉन वर्बल. फॉर एक्झाम्पल, वेल ट्रॅव्हलिंग, इफ यू आर ट्रॅव्हलिंग थ्रू पब्लिक ट्रान्सपोर्टेशन, जर का एक अननोन व्यक्ती एकदम तुमच्या जवळ येऊन बसला, यू फील इरिटेटेड, यू विश टू गो इन टू एक्स्ट्रीम कॉर्नर ऑफ द सीट. एखाद्या एक्स्ट्रीम कॉर्नरला तुम्ही स्वतःला चोरून बसता बिकॉज यू डोंट लाईक दॅट टच ऑफ अननोन पर्सन. दिस इज बेसिकली प्रॉक्झिमिटी, that every person is carrying his or her own space. प्रत्येक व्यक्तीच्या आजूबाजूला स्वतःचे एका स्पेसचं व्हील असतं. त्या व्हील मध्ये त्या व्यक्तीच्या अतिशय जवळच्या लोकांचं स्थान असतं. आणि आपण जेव्हा जेव्हा कम्युनिकेट करतो त्यावेळेला या गोष्टीचं भान ठेवलंच पाहिजे की आपण कुणाच्या पर्सनल स्पेसला इन्व्हेड करायचं नाही आणि कुणाला आपल्या पर्सनल स्पेसला ब्रेक करू द्यायचं नाही. Proxemics studies communication of comfort and discomfort. We feel comfortable to sit close to those whom we find mentally close. जे आपल्या मनाच्या जवळ आहेत तेच आपल्या जवळ येऊन बसू किंवा उभं राहू शकतात. Otherwise, we feel discomfortable or uncomfortable. Moving closer often signals greater comfort and intimacy. एखादा व्यक्ती आपल्या जवळ बसतो आहे, our dearest friend, we want की क्लासरूम मध्ये पण जे जास्त जवळचे मित्रमैत्रिणी असतात त्यांना वाटतं की आपल्या मित्रमैत्रिणींनी आपल्या जवळ सेम बेंचवरती बसावं, बेंच शेअर करावा. ते जर लांब जाऊन बसले तर वी फील इरिटेट. Why it happens? Because that is our comfort level of communication, that we can communicate with that particular friend with whom we share our comfort levels. त्यांच्या बरोबर आपण आपले कम्फर्ट लेवल सायकोलॉजिकली शेअर करतो. ते आपल्या जवळ बसलेले की रादर ते जवळ बसावे अशी आपली इच्छा. ऑन द कॉन्ट्ररी, the persons with whom we do not share our comfort levels, we don't want it to sit closer to them. This is all non-verbal communication. Moving further often signals discomfort. If you are moving further, एखादा व्यक्ती जवळ येतोय आणि आपण ऑटोमॅटिकली we go backward. Why it happens? Just because we feel discomfort. Now, going backward basically communicates that you are not comfortable in that communication situation. Even if you are sitting in the classroom and if the teachers are wandering in the class,
If the teacher stand too close to you, you feel awkward. तुम्ही कव्हर करतात मग तुमच्या नोटबुक किंवा झोपून घेतात किंवा सरकून जातात एका कोपऱ्यात. Why it happens? Only due to the discomfort that you share in formal situation. Dr. Albert Mehrabian has defined 4 different zones of proxemics. Now, each individual is having 4 zones of proxemics. प्रत्येक व्यक्ती बरोबर 4 zones असतात. 4 zones असतात म्हणजे 4 spaces कॅरी करतो तो व्यक्ती. दिसतंय स्क्रीन? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Now ma'am. Yes, ma'am. here Yes, the ma'am. human being is standing, and here the person is sharing his or her spaces. According to proxemics, physical distance between two people can be correlated to relationship they share. Proxemics दोन व्यक्तींमधलं जे फिजिकल डिस्टन्स आहे त्यावरनं ठरतं की त्यांच्यामध्ये नक्की कुठल्या प्रकारचं रिलेशनशिप आहे. इट इज पर्सनल और सोशल. Proxemics define this distance. Now the types of the space relevant to proxemics. There are 4 zones. If you can look at this figure, then the second zone is personal, then third is social, and fourth is public. Now with this name and title, you can understand that who is going to come into your intimate, personal, social, and public zone. The first one is intimate zone. Okay? The very first inner core is your intimate zone. Body contact 18 inches. आपल्या बॉडी कॉन्टॅक्ट पासून 18 इंचेस 0 to 18 Ma'am, इंचेस तुमचा पर्यंत आवाज जी लोक अटकतोय. येऊ शकतात. सगळ्यांनाच होतोय का? तुमचा आवाज हो मॅम तुमचा आवाज बरोबर येतोय. येस सर एकदम असं मॅम अटकतोय मॅडम आवाज. If it is clear now? Yes. आता क्लिअर आहे? Yes, ma'am. If you will look at this figure, look at this intimate zone. In this intimate zone, 0 to 18 inches distance is being maintained or observed. A distance for comforting and whispering. It includes patting, it includes hug, it includes sitting very close. Now, who is going to come into this intimate zone and what kind of a psychological relation this person shares, that we are going to see. First of all, do understand that in intimate zone, everyone cannot come. All those who are psychologically closer to you, with whom you stay, you share same home, those can come into your intimate zone. यातला डिस्टन्स जे येते 0 to 18 inches पर्यंत. Then comes personal zone. If you can look at this blue color, it is from 18 inches to 4 feet, a distance that enables personal to casual conversations among friends and family. आता या झोन मध्ये येणारे जे काही फ्रेंड्स, आपल्या जवळचे फ्रेंड्स असतात किंवा रिलेटिव्ह असतात, to whom we do not meet on daily basis, but they are close to our heart. So all these comes in this zone, that is personal zone, and it extends from 18 inches to 4 feet. Intimate and personal zone. If you can look at these two examples, you will feel that in these two zones, only people who get communicated informally can come. जे आपले फ्रेंडली आहेत, अनऑफिशियल कम्युनिकेशन वाले आपल्या जवळ येऊ शकतात till 4 feet. Now Ma'am, next आवाज is break होतोय. yellow color. It is social and extends from 4 feet to 12 feet. आता चेक करा. होतोय ब्रेक? नाही मॅम. हो मॅम आता Okay, now third zone is social zone, which extends from 4 to 12 feet. A distance reserved for formal, social or business transactions. असा झोन की जिथे तुम्ही फॉर्मली कम्युनिकेट होतात. स्क्रीन दिसते ना सर्वांना?
Yes, ma'am. Yes, ma'am. Personal को सांगा ना. Personal zone extends from 18 inches to 4 feet. This blue color is your personal zone, which is just next to your intimate zone. Okay. Now, why this comes in your personal zone, or what is the importance of your personal zone, is that the persons with whom you get informally communicate, असे लोक की ज्यांच्याशी तुम्ही अनऑफिशियल कम्युनिकेट करता, तेच लोक तुमच्या इंटिमेट आणि पर्सनल झोन मध्ये येऊ शकतात. Now this zone is basically your space, and the knowledge of this space must be with your space when you are getting communicated with others. ऑफिशियल कम्युनिकेशन करताना एस्पेशली जर शक्य असेल तर माईक म्यूट करून टाका बरं. खूप काही महत्वाचं बोलायचं नसेल किंवा ऐकवायचं नसेल तर. तो इंटिमेट झोन नंतर येणारा जो काही पर्सन टेंड होऊ शकतो. बट आफ्टर दॅट कम्स युअर सोशल झोन, जिथे तुम्ही तुमच्या कलिग्स बरोबर, तुमच्या बिझनेस ट्रान्झॅक्शन्स मध्ये, ड्युरिंग मीटिंग्स बोलता. Even if you will go for the meeting, you will find that the chairs are observed or chairs are placed by keeping a certain distance. It's not too close and it's not too away. Why? The distance is maintained so that everyone can feel comfortable while getting communicated. हे झोन का ऑब्झर्व करायचे? कारण हे झोन्स जर का इन्व्हेड केले गेले, ब्रेक केले गेले, तर ज्यांच्यामध्ये कम्युनिकेशन सुरू असतं ते इरिटेट किंवा अनकम्फर्टेबल फील करू शकतात. आणि जिथे बोलताना आपण इरिटेट होतो, एखाद्या व्यक्ती जवळ येऊन जर का बोलत असेल फार जास्त, वी बिकम कॉन्शियस, ऑकवर्डनेस येतो, प्रेशर येतं समोरच्या व्यक्ती जवळ आल्यामुळे, आणि मग त्यामुळे लक्ष जे आहे ते कम्युनिकेशन मधनं विचलित होतं. दॅट्स वाय दिस zones are being observed when it's about ourselves, and it must be with others too. आपण कोणाला आपल्या पर्सनल झोन्स मध्ये इन्व्हेड करू द्यायचं नाही, ना कोणाचे करायचे. So that comfortable level in communication can be maintained throughout the communication. कळाले एवढे 3 झोन्स? इंटिमेट, पर्सनल आणि सोशल. Teacher. Now the last one is public zone. This is the last in red color. It is a last zone till what the person is getting communicated. The person is communicated on 4 zones. Afterwards, the zone ends as well as the communication interactions too. नुसतेच हे झोन्स किंवा त्यांचे जे काही डायमीटर्स आहेत ते एंड होत नाहीत, तर कम्युनिकेशन सुद्धा पब्लिक झोन नंतर संपलेलं असतं. From 12 to 25 feet, a suitable distance for public lectures or performance. When we are talking about public zones, it is about public lectures, or if you are watching movies or live theaters or dramas, that time public zones are being observed where people are getting communicated with you, but they are maintaining a particular distance. Even in public zone or in public lecture, if you can see or if you have witnessed, a dais is being made. एक स्टेज बनवलेला असतो आणि त्या स्टेजवरती तो व्यक्ती उभा असतो, जेणेकरून लांब बसणाऱ्या प्रत्येकाला ते विजिबल असतील. अलॉंग विथ दॅट त्यांचा स्वतःचा पर्सनल स्पेस इन्व्हेड होणार नाही आणि ऐकणाऱ्यांचा सुद्धा होणार नाही. सो दिस इज टाइप्स ऑफ अ स्पेस रिलेव्हंट टू प्रॉक्झॅमिक्स. प्रॉक्झिमिटी ही कन्सेप्ट maintaining social as well as spatial distance. It's all about how do you stand and where do you stand while getting communicated. तुम्ही नक्की किती अंतरावरती उभे राहतात एकमेकांसोबत बोलताना. यातला आणखीन एक नेचर असतो that many people forgets that they are at public places and invades the space. आपल्या समोर
जर का दोन व्यक्ती अतिशय जवळच्या इंटिमेट स्पेस मध्ये जर का असतील अँड इफ इट इज अ पब्लिक प्लेस वी फील इरिटेटेड ऑकवर्ड. So when you carry your personality, name of your family along with you, you must not invade the space. You must maintain a proper distance, though you are in close proximity with the friend, but you shouldn't forget that where actually you are. जर का तुम्ही पब्लिक प्लेसेस मध्ये आहेत आणि तुमच्या इंटिमेट झोनवाल्या व्यक्तीला कॅरी करतायत स्वतःसोबत, डझंट मीन की तुम्ही पब्लिक प्लेसेसचे जे काही नॉर्म्स आहेत ते ब्रेक कराल. Why? Because the observers directly analyze your personality, and it not only irritates their looks or their vision, but it also irritates the general public too. But many people पब्लिक प्लेसेस मध्ये या गोष्टींचं भान विसरतात आणि मग त्यांचं जे वागणं आहे, बिहेवियर आहे, ते कुठेतरी उथळ चुकीचं वाटतं. बघणाऱ्याला अशा व्यक्तीच्या प्रती रिस्पेक्ट आजपर्यंत वाटलेला मला पाहण्यात नाही. तुमच्या असेल तर आय डोंट नो. बट वन मस्ट नॉट फॉरगेट this thing because it's all proximity. Non-verbally people are observing you. Nobody is going to come to you that we are finding these observations about your personality. Non-verbally लोक मत बनवतात, अरे असेच दिसतायत कोणीतरी फालतू. What it means? Your behavior, you're not maintaining distance, carrying your image, builds your image. And we know that earth is round. You are going to meet all those people whom you have met once in your life. मग कुठेतरी मी तुम्हाला इथे बघितलं होतं, लक्षात ठेवतात अशी नावं, पर्सनॅलिटी, and it affects your image. That's why one must not forget that you are being observed and you live in society, so few norms of society you shouldn't break. Whatever intimacy that you are sharing with your friend or your colleague or your close relative, you shouldn't show off in public. Public places मध्ये show off करायचं तुमच्या झोन्सचा, तुमच्या इंटिमसी, बिकॉज nobody actually care. मग कशासाठी शो ऑफ? प्रिटेंडन्स करायचा. So everything is being observed non-verbally when we talk about maintaining space and distance among the communicator. If the concept is clear till now, इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? Yes, Yes, ma'am. sir. Now we'll see different kinds of spaces. This is intimate, this is personal, where friends are sitting together. This is social, that in an office you are sitting with your colleagues getting communicated, it's your social zone. And the other is public zone, where someone is giving speech, public speech, and the others are listening to him. Okay, these are all different kinds of a space each human being has in his or her life. Each one is having these types of zones. Now we'll go into details of each zone. Intimate space. This zone start with personal touch, extend just to 18 inches. Intimate space is for people who you are very close to psychologically. In this case, you are probably less than a foot away and you might even be touching the other person. जसं तुम्ही बेंचवरती बसतात, जवळचा फ्रेंड असेल, अतिशय जवळ बस, might be touching each other. Members of the family, relatives, etc. fall under this zone. The best relationship that describes it is the mother-child relationship. आईचं आणि मुलाचं जे नातं. Space, and all those who are having sound mother-child relationship has sound communication interactions too. ज्यांचं हे रिलेशन चांगलं असतं त्यांचे इतर कम्युनिकेशन इंटरॅक्शन सुद्धा चांगले असतात. ज्यांचं इंटिमेट स्पेस चांगलं असतं, साऊंड असतं, ते इतर कम्युनिकेशन इंटरॅक्शन्स जे असतात ते स्पॉइल करत नाही. पण जे इथे सायकोलॉजिकली डिस्टर्ब असतात ते त्यांच्या इतर स्पेसेसला नेहमी अफेक्ट करतात.
इवन मॅम क्रिमिनल सेकंड माइंडसेट. पॉइंट परत सांगा. कुठला सेकंड पॉइंट? हा, इथला. हो. Intimate space is for people who you are very close to. Intimate space कोणासाठी असते? ज्यांच्या तुम्ही अतिशय जवळचे असतात. In this case, you are probably less than a foot away. कधी कधी दोन व्यक्तींमधलं अंतर जे असतं ते 1 फुटापेक्षा पण कमी असू शकतं. And you might even be touching the other person. त्या जवळ उभे असतात की एकमेकांचा स्पर्श होत असतो. Members of the family, relatives, etc. fall under this zone. आपल्या घरात राहणारे जी लोक असतात ते आपल्या इंटिमेट स्पेस मध्ये येतात. आणि त्याचं जर का बेस्ट एक्झाम्पल आपल्याला हवं असेल तर ते आहे मदर चाइल्ड रिलेशन. ज्या लोकांना हे रिलेशनशिप चांगलं मिळतं त्यांचे. Then comes personal space, the zone that stretches from 18 inches to 4 feet. 18 इंचेस पासून 4 फीट पर्यंत एक्सटेंड होणाऱ्या स्पेसला आपण पर्सनल स्पेस म्हणतो. क्लोज फ्रेंड्स, कलिग्स, पियर्स एक्सेट्रा फॉल इन दिस ग्रुप. जवळचे मित्र मैत्रिणी, कलिग्स म्हणजे सोबत काम करणारे, पियर्स आपल्या सोबत असणारी, आपल्या ग्रुपमध्ये असणारी जी मुलं मुली असतात ती या ग्रुपमध्ये येतात. इट परमिट्स स्पॉन्टॅनियस अँड अनप्रोग्राम्ड कम्युनिकेशन. यामध्ये तुम्ही स्पॉन्टॅनियस म्हणजे सातत्याने होणारे आणि न ठरवता होणारे कम्युनिकेशन करू शकता. Means whenever you wish to get communicated with the persons who are in your personal space, you can freely get communicated. प्रत्येक वेळेला काय तुम्ही अपॉइंटमेंट घेऊनच तुमच्या मित्रमैत्रिणींशी बोलायला जातात असं काही नाही. ऑल दीज आर अनप्रोग्राम्ड कम्युनिकेशन. फॉर एक्झाम्पल, talking with friends in college, informal talks and gossip, everything falls under the category of personal space, where you are least bothered about the time, about the text, about the message that you are getting communicated. तुम्ही नक्की कुठल्या विषयावर, कुठल्या संदर्भात बोलताय याचं तुम्ही फार जास्त प्रिपरेशन प्लॅनिंग करत नाही. अंडरस्टूड? Yes, teacher. Now next is social space. Social space take place in this radius of 4 feet to 12 feet. 4 ते 12 feet पर्यंत एक्सटेंड होतं. In this space, relationships are more official. इथे ऑफिशियल रिलेशन्स असतात. People are more cautious in their movements. इथे लोक बसतात कसं, उठतात कसं या प्रत्येक बाबतीत फार केअरफुल असतात, कॉन्शियस असतात. You should be smart enough to conduct it with less emotions and more plan. या प्रकारच्या झोन मध्ये किंवा स्पेस मध्ये होणारे कम्युनिकेशन हे लेस इमोशनल वाले असतात आणि जिथे प्लॅनिंगची गरज असते, वेर यू ऑटोमॅटिकली बिकम कॉन्शियस. तुम्ही तुमच्या कलिग्स बरोबर बोलतात किंवा तुमच्या एखाद्या कस्टमरला तुम्ही काही समजावून सांगताय त्यावेळेला तुम्ही सोशल स्पेस मध्ये, ऑर ड्युरिंग मीटिंग्स, ड्युरिंग कॉन्फरन्सेस, when you meet your colleague, it is also an example of your social space. समजलं एवढं? कुणाला काही अडचण असेल तर विचारा. येस मॅम. नो मॅम. Yes, teacher. समजलं. These are the समजलं examples teacher. of social space. Look at this example. By maintaining a particular physical distance. It could be a formal talk. It could be the way you sit in the library. It is sitting on a desk while working with your colleague. These are all the examples of social spaces where particular distance is being maintained or observed.
Ma'am, what is Here. meant by casual conversation? कॅज्युअल What is मीन्स meant by? मैत्रिणींमध्ये होणार बोलणं, कन्व्हर्सेशन म्हणजे बोलणं. Okay. Then comes public space. This zone starts from 12 feet and may extend to 30 feet. Depend की तुम्ही कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन करताय पब्लिक झोन मध्ये. Or to the range of eyesight and hearing. अगदी डोळ्यांनी दिसेल इतक्या रेंजला किंवा आवाज ऐकू येईल इतक्या रेंज पर्यंत हे स्पेस जे आहे ते एक्सटेंड होऊ शकतं. Events that take place in this zone are common. The audience is free to do whatever it feels like. इथे ऑडियन्स स्वतःच्या कामात मग्न असू शकतो. इथे स्पीकर जर का एकटा असेल तर फार जास्त कंट्रोल स्पीकरचं राहत नाही. Public space is the space that characterizes how close we sit or stand to someone, like a public figure or public speaker. Public space हे ठरवते की आपण कुणाच्या किती जवळ किंवा लांब उभं राहू शकतो. जसं की एखादा पब्लिक फिगर असेल, एखादा पब्लिक स्पीकर असेल तर त्या व्यक्तीच्या आपण खूप जास्त जवळ जाऊन जर का उभं राहिलो, दोज पर्सन विल फील ऑकवर्ड. For example, if we are at event listening to a professor give a lecture, you are probably about 12 to 25 feet away. क्लासरूम सिनारिओ जर का बघितला तर लास्ट बेंच मध्ये बसणारे जे काही मुलं मुली असतात ते ऑलमोस्ट 25 feet away. It depends upon the dimensions of your classroom length, but normally the length is still 25 feet or it could be more than that. Why? Because in all those communication scenarios or interactions, you are not physically and mentally stable. Awkwardness is there and you wish to get rid of those. That is all about your public space. These are the examples. If you are going to a mall for the sake of shopping, or if you are giving any public space, these are the examples of public spaces. All those whom you meet, or sometimes you meet but you don't know personally each other. त्यांना तुम्ही भेटतात पण पर्सनली तुम्हाला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नसते. पण कम्युनिकेशन करणं अनअवॉइडेबल असतं त्यामुळे तुम्ही कम्युनिकेट करतात. अशा प्रकारचे इंटरॅक्शन्स फॉल्स अंडर द कॅटेगरी ऑफ युअर पब्लिक स्पेस. कळालंय एवढं सगळ्यांना? Yes. Yes, ma'am. नाउ व्हेन Yes, यू ma'am. इन्व्हेड माय स्पेस, ma'am. म्हणजे जेव्हा तुम्ही माझे स्पेस ब्रेक करतात तेव्हा काय काय असतं? रिॲक्शन्स टू अन इन्व्हेशन ऑफ युअर स्पेस. जसं तुम्हाला होतं तसं दुसऱ्यांनाही होतं. म्हणून कम्युनिकेशन करताना आपण नक्की कुठल्या स्पेस मधल्या लोकांबरोबर कम्युनिकेट करतो आहे या गोष्टींचं भान. Reactions to an invasion of your space, you feel troubled, get defensive. डिफेन्सिव्ह होतात म्हणजे स्वतःचं अंग चोरतात. बिकम अग्रेसिव्ह, तू आधी लांब जाऊन बोल जर का तुम्ही अथॉरिटी मध्ये असाल. दॅट इज अग्रेसिव्ह. किंवा रिटॅलिएट. रिटॅलिएट म्हणजे नाकारतात, रिजेक्ट करतात. हा ठीक आहे चल तू निघ, नंतर बघू, नंतर बोल, अशा पद्धतीने तुम्ही अवॉइड करतात त्या व्यक्ती. These are all the consequences if someone invade your space. Now this space is supposed to be maintained not in your case but with others too, so that you will not feel trouble and your communication interaction will work on smooth level. See, non-verbally many times it happens, I don't know whether you have experienced it, परंतु आपल्या जवळ अननोन व्यक्ती जर का खूप जवळ येऊन बोलत असेल तर आपण ऑलरेडी ऑटोमॅटिक डिफेन्सिव्ह होतो. आपण आपलं अंग चोरतो, लांब जाण्याचा प्रयत्न. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे इन्सिडेंट येतात त्या वेळेला त्या व्यक्तीच्या इंटेन्शन्स वरती डाऊट घेतले जातात आणि अशा व्यक्तिमत्वांपासून आपण कायम लांब राहिलं पाहिजे. इमोशनली पण आणि सायकोलॉजिकल. ज्यांच्या जवळ येण्याने आपल्याला डिस्कम्फर्ट फील होतं, आपल्याला इरिटेट फील होतं. अवर बॉडी कॅन सेन्स अँड अवर बॉडी रिॲक्ट बिफोर अवर वर्ड्स. आपण आपलं अंग चोरतो, आपण ठरवत नाही, आपण काही शब्दांनी त्या व्यक्तीला म्हणत नाही की तू लांब जा. त्याच्या आधी आपली बॉडी नॉन व्हर्बली त्या व्यक्तीला कम्युनिकेट करते दॅट सी आय एम नॉट कम्फर्टेबल, प्लीज मेंटेन द डिस्टन्स. दिस इज द वर्थ ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन अँड दिस इज व्हॉट प्रॉक्सिमिटी मीन्स.
that you should identify and understand, and you must be able to categorize that these are the people who can come into my intimate space. प्रत्येकाला आओ जाओ घर तुम्हारा असे intimate space द्यायचे नाहीत. Intimate space must be shared with your family members or all those who are very close to your heart, not to everyone, or otherwise you will never be psychologically stable. You'll have a number of incidents in your life where you will become stressful. अनेक गोष्टी अनेक घटना मग तुम्हाला unnecessary stressful करतात. त्यामुळे while behaving, this distance must be observed and maintained. पब्लिक प्लेसेस मध्ये पण आपले झोन्स मध्ये पण आपले जे काही पर्सनल झोन्स मध्ये पण जे काही आपले फ्रेंड्स असतात, जे आपले क्लोज असतात, ज्यांच्याबरोबर आपण आपले सिक्रेट शेअर करत असतो, वी हॅव टू बी व्हेरी कॉशियस अबाउट while selecting all those who are coming in our personal zone. पर्सनल झोन्स मधले आपले रिलेशन जर का स्टेबल नसले, साऊंड नसले, तर साहजिक ते आपल्या मेंटॅलिटी वरती आणि स्ट्रेस लेवलला अफेक्ट करतं. दॅट्स वाय इवन युअर पर्सनल झोन मॅटर्स अ लॉट. And social zone and public zones are basically the zones which helps you to develop as being a personality, to develop as a human, because these are the zones which actually teach you that what you must be done and what must be neglected or ignored. आणि जे लोक आपले स्पेस व्यवस्थित मेंटेन करतात आणि आपल्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा स्पेस देतात, तेच लोक साऊंड रिलेशन आणि साऊंड कम्युनिकेशन करू शकतात. So this non-verbal communication is not actually maintaining physical distance. It is also about maintaining psychological distance too. ती अशा व्यक्तींबरोबर आपण मेंटेन केलीच पाहिजे जे आपल्या बरोबर फॉर्मल कम्युनिकेशन इंटरॅक्ट. ऑन द कॉन्ट्ररी, जे इन्फॉर्मल मध्ये आहेत त्यांना सुद्धा व्यवस्थित सिलेक्ट करा. प्रत्येकाला आपले झोन्स ब्रेक करू देऊ नका ऍज पर देअर कन्व्हिनियन्स, बिकॉज एट द एंड it is going to make you stressful in your life and it must be avoided. So this is what all about your proxemics, which deals with proximity. It deals with the space and distance. आता स्पेस आणि डिस्टन्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू असे प्रश्न विचारले जातात दॅट यू सिट क्लोजर टू युअर बेस्ट फ्रेंड or dear friend, you sit in the lap of your mother or the baby sits in the lap of the mother. All these are the examples of proximity. जे की स्पेस अँड डिस्टन्स बद्दल बोलतात ते आहे प्रॉक्झेमिक्स. कळालंय सर्वांना? Yes, ma'am. Yes, teacher. Can we go to the next, that is chronemics? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Now the chronemics, with the picture you can understand. You can look at the word. Here the person is looking at this clock, wall clock, and planning something or deciding something. This is all about your chronemics. Chronemics deals with chron, that is time factor. Now in communication, maintaining a time factor matters a lot, or non-verbally it communicates something. Chronemics works on two levels. One is keeping time factor and the other is spending time factor. Keeping time factor म्हणजे वेळ पाळणे आणि spending time factor म्हणजे वेळ घालवणे. Keeping time factor means how much punctual you are, how much organized you are, how much you work your work on a time, or whether you postpone or delay it. कीपिंग टाइम क्रोनेमिक्स मध्ये दोन प्रकारच्या वेळेची अभ्यास केला जातो. एक म्हणजे वेळ पाळणं आणि दुसरा म्हणजे वेळ घालवणं. घालवणं म्हणजे एखाद्या व्यक्तीबरोबर जास्तीत जास्त वेळ स्पेंड करणं. कीपिंग टाइम मध्ये तुमच्या स्वभावामध्ये तुम्ही पंक्च्युअल आहात की एखादं काम वेळेवरती न करण्यासाठी रिझन्स देतात, पोस्टपोन करतात. आज नाही उद्या करू, आज एवढंच ठीक आहे, उद्याच बघू, याचं उद्या बघू, असं सतत पोस्टपोन करणारे नेहमी घाई गडबडीमध्ये, नेहमी हेस्टी आणि अनऑर्गनाइज्ड असतात.
एखादं काम दिल्यानंतर ते डिले करायचं आणि ते न करण्यासाठी एक्सक्युजेस, मला असा प्रॉब्लेम आला होता म्हणून मी ते करू शकलो नाही. ते डिलेइंग जे असतं, डिलेड वर्कवाले जे असतात ते सुद्धा नॉन व्हर्बली त्यांच्या स्वभावाबद्दल समोरच्याला कम्युनिकेट करतात. जो वेळ दिला त्याच वेळेवर, जी डेडलाईन दिली त्याच वेळेवर ती काम करणारे लोक ऑर्गनाइज्ड असतात. ते भविष्यात जास्त स्ट्रेसफुल होत नाही आणि लोक त्यांना व्यवस्थित आयडेंटिफाय करतात. नॉन व्हर्बली जेव्हा वेळ पाळणे ही तुमची ओळख बनते त्याला आपण प्रोनेमिक्स म्हणतो. त्या व्यक्तीला गेसच असं केलं जातं की अमुक एकाने जर का ही वेळ दिली तर तो बरोबर येणार. म्हणजे नॉन व्हर्बली वेळ पाळण्यामुळे तुमची पर्सनॅलिटी आयडेंटिफाय केली गेली. अमुक एक व्यक्तीने 10 मिनिटं सांगितलेत का, मग तो 1 तास उशिरा येईल, अर्धा तास उशिरा येईल, त्याच्या वेळेचं काही खरं नाही. तुमची पर्सनॅलिटी बनली ती लोकांच्या नजरेमध्ये, तुमच्याबद्दलचं ऑब्झर्वेशन, तुमचं मत बनलं. कशामुळे बनलं? वेळेमुळे. प्रोनेमिक्स. अमुक एक काम याला दिलं ना की तो कधीच वेळेत करणार नाही, शक्यच नाही तो वेळेत करणार. Non-verbal view or opinion, how it is being formed only by your time-keeping factor. घरातल्या सगळ्यांना माहिती असतं अमुक एकाने सांगितलंय का, मग नाही होणार, मग झालं तुझं. किती इझिली आपण असे कमेंट करतो. बेसिकली दिस इज क्रोनेमिक्स. When you are not particular about keeping time, when you ask to meet someone and gives a particular time but you never reach there on the time, जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटायची वेळ देतात पण तुम्ही तिथे कधीच वेळेवर पोहोचत नाही, त्यावेळेला साहजिक तो व्यक्ती 1-2 इन्सिडेंट्स वरनं तुमच्याबद्दल हे मत बनवून टाकतो. नॉन व्हर्बल बिहेवियर जे वेळ पाळण्या फॅक्टर मुळे डिसाइड होतं त्याला आपण प्रोनेमिक्स म्हणतो. इथे भाषा नाहीये, इथे ऑब्झर्वेशन आहे आणि जे वेळेवरती आधारित आहे. आला एवढं लक्षात? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. And next Yes, factor ma'am. is spending time factor. Now, the kind of the company and the kind of a people with whom you like or love to spend your time. Basically, this is your identity. मॅम स्क्रीन नाही दिसत. आता मी स्क्रीन वाचत नाहीये, तुम्हाला कन्सेप्ट समजावून सांगते ना तेव्हा इथे फोकस करा. मी विचारते तुम्हाला जेव्हा मला तुम्ही स्क्रीन पाहायला हवे असतात तेव्हा. Okay, so do concentrate on my explanation first. Spending time factor means the kind of the people with whom you spend your maximum time during the day or throughout the day basically decides your personality. How? दिवसभरातला तुम्ही ज्या लोकांबरोबर तुमचा मॅक्झिमम वेळ आनंदाने घालवतात ते लोकांचा तुमच्यावरती प्रभाव राहतो. ते लोक ज्या कॅरेक्टरिस्टिक्सचे असतील त्याच पद्धतीने तुमच्याबद्दलही इतर लोक मत बनवतात. तर कारण तुम्ही अशाच लोकांसोबत वेळ घालवू शकता ज्यांच्याबरोबर समहाऊ थोड्याफार प्रमाणामध्ये तुमची मतं जुळतात. असा व्यक्ती की ज्याच्या बरोबर तुमचे मत जास्त प्रमाणात किंवा जास्त वेळ घालवले जातात त्या ठिकाणी साहजिक तुमची विचार कुठेतरी मॅच करतात. अँड दॅट्स वाय यू स्पेंड युअर टाइम. यू फील रिलॅक्स अँड रिलीव्ड विथ दॅट कंपनी. जसे की काही मुलं जे असतात ते लंच लेक्चर बंक करणारे असतात, त्यांच्याबरोबर सिन्सिअर मुलं कधीच त्यांचा वेळ घालवू शकणार नाही कारण त्यांना लेक्चर बंक करून बाहेर बसणं इरिटेट होणार. क्वाईट नॉर्मल अँड ऑब्वियस. सो जर का 4 मुलं लेक्चर बंक करणार आहेत आणि टीचर्स लोकांना माहिती असतं that these are insincere students, साहजिक त्यांच्याबरोबर जॉईन होणारा जो ग्रुप असतो त्या पूर्ण ग्रुपचं ते कॅरेक्टरिस्टिक आयडेंटिफिकेशन बनतं. आणि इतरांना सुद्धा तेच वळण किंवा तीच आवड लागते. And if you are spending your time with sincere students, you are spending your time in studying, and all those friends who love to and who wish to study and who really trying their best to achieve something in their life, naturally your mentality develops accordingly. तुमचं मत, तुमची मेंटॅलिटी तशीच बनायला लागते. त्यामुळे स्पेंडिंग टाइम फॅक्टर, तुम्ही तुमचा दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ काय करण्यात आणि कोणासोबत घालवतात
It decides your personality and shapes your mindset too. So these things cannot be separated from each other, that what type of a time or what kind of a quality time you are spending with your friends. This mentality is going to be your identity. ती मेंटॅलिटी तुमची आयडेंटिटी बनणार, कारण तुम्ही तसेच घडणार ज्या कंपनीमध्ये तुम्ही तुमचा वेळ जास्तीत जास्त घालवता. असं नाही होणार की वेळ वाया घालवणाऱ्या व्यक्तींसोबत तुम्ही अतिशय ब्राईट व्हाल. नॉट पॉसिबल ॲट ऑल. तो जर काटावाळ ग्रुप असेल तर नॅचरली यू विल बी काउंटेड. म्हणून म्हणतात की किड्यांबरोबर गहू पण रगडले जातात, मग ते चांगले असले तरी. पण जर का ते किड्यांबरोबर राहतात तर एक दिवस त्यांना सुद्धा कीड लागणारच आहे. That's why at early stage of life we must decide and we must plan with which way of thinking I will spend my time. कुठल्या मेंटॅलिटीच्या मित्रांसोबत किंवा कुठली विचारसरणी असलेल्या लोकांसोबत मी माझा वेळ घालवेल, जेणेकरून माझी मतं, माझे विचार तसेच असतील, माझे एफर्ट्स पण त्याच दृष्टीने. वाय? बिकॉज वी इमिटेट अवर फ्रेंड. आपण इमिटेट करतो दुसऱ्यांना, आपण ते जसं करतात तसं अनुकरण करतो. तर कंपनी चांगली असेल तर चांगलं अनुकरण होईल, वाईट असेल तर साहजिक तेच विचार येतील आणि ते विचार आपल्याला आवडतात आणि निगेटिव्ह गोष्टी जास्त अट्रॅक्ट करतात. वाय? बिकॉज इट्स व्हेरी इझी अँड व्हेरी प्लीजंट ऍट अर्ली. सुरुवातीला तर त्या फार प्लीजंट वाटतात निगेटिव्ह गोष्टी आणि अट्रॅक्टिव्ह पण असतात, त्यामुळे आपल्याला तिकडे अट्रॅक्टिव्ह वाटणारच. बट at the end one must be able to decide how I could shape my chronemic so that non-verbally I will not carry any stamp on my personality. Personality ही तुमची इमेज आहे लोकांच्या मनामधली, आणि ती इमेज बनवायला तुम्ही तुमचा वेळ कसा आणि कोणासोबत घालवतात या गोष्टीचा फार मेजर रोल असतो. तो अमुक एका ग्रुपच्या मुलांमध्ये राहतो, तो पण तसाच असेल. पर्सनॅलिटी नॉन व्हर्बल ऑब्झर्वेशन वरनं केलं जातं. लुक ॲट युअर कंपनी अँड देन युअर कॅरेक्टरिस्टिक्स आर डिसाइडेड. तुमच्या सोबत राहणाऱ्या लोकांकडे बघून तुमच्या कॅरेक्टरिस्टिक ठरवल्या जातात. समजलंय कन्सेप्ट? स्पेंडिंग टाइम आणि कीपिंग टाइम, एव्हरीथिंग इज क्रोनेमिक. इफ माय स्क्रीन इज विजिबल? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Now we will read the slide. Chronemics refers to using of time, which is substitutely known as manipulation of time. तुम्ही वेळेची कशी जुळवाजुळव करतात. That is your chronemics. It is important that time factor must be kept in mind for any speaker. Now, this is another. बोलताना नेहमी टाइम फॅक्टरचा सुद्धा प्रत्येकाने विचार केला पाहिजे की मी कुणासोबत किती वेळ बोलेल. टेलिफोनिक कन्व्हर्सेशन आहे, आय मस्ट बी एबल टू एंड इट. पेंडिंग टाइम काय? तासन तास जर का आपण फोनवरती बोलत असू तर लोक आपल्याला नॉन व्हर्बली आयडेंटिफाय करतात. तो अमुक एक सतत 24 तास फोनला चिटकलेला असतो, तो काय अभ्यास करणार? नॉन व्हर्बल ऍक्शन अबाउट टाइम. इतका वेळ गाणे ऐकतो, इतका वेळ झोपलेला असतो. स्पेंडिंग टाइम. बरोबर तरी बोलते, मीन देर इज समथिंग मेसी. द वे पीपल यूज टाइम रिफ्लेक्ट्स देअर पर्सनॅलिटी. कशा पद्धतीने टाइम यूज करतात ती त्यांची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट करते. द पर्सन बिहेविंग अकॉर्डिंग टू क्लॉक शोज पंक्च्युअलिटी ऑफ. असा व्यक्ती की घड्याळाच्या काट्यावरती काम करतो, इतका पंक्च्युअल असतो की त्याच्याकडे बघून लोक ठरवतात की हा आला म्हणजे 10 वाजले किंवा ही आली म्हणजे 10 वाजले, बाहेर पडले म्हणजे आता 6 वाजले. इट्स क्लोजिंग टाइम. ड्युरिंग ऑफिशियल कन्व्हर्सेशन ऑल्सो ॲज वेल ॲज ड्युरिंग इन्फॉर्मल कन्व्हर्सेशन. जे लोक टाइम साठी पर्टिक्युलर असतात ते आयुष्यात स्ट्रेसफुल कमी राहतात, ऑर्गनाइज राहतात आणि त्यांच्याबद्दल लोक सहसा चुकीचा विचार करत नाही. दॅट्स वाय यू मस्ट बी एबल टू डिसाइड वर. तुम्ही जर का व्हायलेट करत असाल टाइम रूल्स, जसं की ठरवतात रोज मी सकाळी 6 वाजता उठणार आणि मग अजून 10 मिनिटांनी उठू, 15 मिनिटांनी उठू, असं जर का तुमच्या डेडिकेशन नसेल तुम्ही ठरवलेल्या डेली टाइम टेबल बद्दल, तर तुमचे कॉन्फिडन्स लेवल तुम्ही स्वतःच्या हाताने चुरगळतात.
बिकॉज द कॉन्फिडन्स मस्ट बी गिवन टू युअर माइंड की मी जर एकदा ठरवलं की मी 6ला उठणार तर आय विल नॉट गिव्ह एनी एक्सक्युजेस ऍट ऑल. इतकं डिटर्मिनेशन असल्याशिवाय सक्सेसचं फळ टाकता येत नाही. तुम्ही जितके रटाळ, टाइमपास आणि एक्सक्युजेस द्याल, आयुष्य सुद्धा तुम्हाला तितकेच रटाळ फळ देईल. तुम्ही तुमचे डेडिकेशन आणि सॅक्रिफायसेस जोर करत नाही तोपर्यंत सक्सेस टाकायला मिळत नाही. सक्सेस इज नॉट अ गेम ऑफ लक. It is a matter of dedication, perseverance, and being punctual and organized. त्याच्याकडे पंक्च्युअलिटी हा फॅक्टर असेल, त्याच्याकडे सक्सेस यायला वेळ लागत नाही आणि पंक्च्युअलिटीसाठी फार डेडिकेशन लागतं, जे प्रत्येकाकडे असू शकतं. ज्याच्यासाठी ध्येय, डिटर्मिनेशन आणि एक्सक्युजेस द्यायला आपल्याला सगळ्यांना जावं. मी आज उठतो नाही कारण उशिरा झोपतो होतो, मग मला झोपच नाही आली, उद्या उठायचं नाही, मग मी बेल बंद करून टाकली, मला कळलंच नाही की केव्हा. असे एक्सक्युजेस जे असतात हे न संपणारे. पण एक्सक्युजेसला एंड करून वेळेवर काम करायचं असं जर का ठरवलं, देन ओनली युअर जर्नी स्टार्ट. इन टुमॉरोज लेक्चर वी विल सी आर्टिफॅक्ट्स, द लास्ट थिंग. आज जर शिकवलं तर 3 कन्सेप्ट जास्त होऊन जातील. आज जर का टाइम मिळाला तर मी तुम्हाला आजचा वेळ कळवेल की जेव्हा आपण प्रॅक्टिकल घेऊ शकतो. ओके, टिल देन मी प्रत्येकाला परत सांगते, 2 असाइनमेंटची कामं कम्प्लीट करा. ओके, विल स्टॉप ओव्हर हिअर. Ma'am. काल टाइप्स ऑफ कम्युनिकेशनची पीपीटी शेअर केली आहे, सगळ्यांनी अभ्यास करा. बोला. मॅम, परसिव्हरन्स आणि पॅटिंग म्हणजे काय? कुठे पॅटिंग? तुम्ही जेव्हा स्टार्टिंग केले होते ना प्रोक्सिमिक्स पासून, तेव्हा इंटिमेट लेवल किंवा पर्सनल लेवल मध्ये बोलले होते तो वर्ड, आणि आता पॅटिंग perseverance म्हणजे एखाद्या व्यक्तीची पाठ थोपडणं. परसिव्ह करणं म्हणजे एखाद्या गोष्टीला चा पाठलाग करणं, याला परसिव्हरन्स म्हणतात. कुठलीही गोष्ट मधात सोडून न Okay. देणे. Okay. Okay, we'll stop over here. In tomorrow's lecture, we'll continue the last factor, that is artifacts. Okay, you can give Okay, them ma'am. like Bye, ma'am. Bye, teacher. Bye. Have a nice day. टीचर. बाय मॅम. बाय मॅम. Yes, bye. तिथून बसायला फेकायचं आहे का बाई?